तो वन्स अगेन मैं फिर से आ गया. माहिती थोडा लेटच झाला व्लॉग याला. कसा आहे मित्रांनो, आळस हा माणसाचा शत्रू आहे, पण योगायोगाने तो माझा मित्र आहे. आणि हा मित्र माझी पाठ सोडत नसल्यामुळे नवीन व्लॉग याला वेळ झाला. तो भाई लोग, पहले व्लॉग में आपने देखा कि मेरे लाइफ का फंडा कैसा चल रहा है. अभी मैं आपको बताने जा रहा हूँ मेरा डेली रूटीन कैसा है. तो रोज सुबह 5 बजे मैं ट्राय करता हूँ, लेकिन मैं उठता नहीं हूँ. तर उठल्यानंतर मी काय करतो, एकतर मी जिमला जातो, एकतर जिमनॅस्टिकला जातो, ग्राउंडवर जातो, किंवा मस्त मी परत बेडवरच झोपतो. इट्स डिपेंड ऑन माय मूड की मला रोज काय करायचं आहे. त्यानंतर मी काय करतो, हे असे मूग आहेत, हे माझ्या मम्मीनं मला भिजवत ठेवलेले असतं तिथं. ते भिजवलेले मूग मी चिमण्या, सरडे, पाली जे कोण खातील ते खातील, ऐश करो यार. उसके बाद मैं खुद को तैयार करता हूँ. उसके बाद मैं ये तो बटाटे लेता हूँ. ये बटाटे वाले ना, मैंने किसी रील में देखा था कि गाय को अगर आप 2 बटाटे खिलाओगे ना, तो आपकी ज़िंदगी में पैसा ही पैसा, पैसा ही पैसा आएगा. त्यानंतर मी जातो शाहूपुरीमध्ये. इथून मी चारा घेतो, जो मी खूप पहिल्यापासून हा गाईंना मी चारा देतो. त्यानंतर चारा देऊन झाल्यानंतर मी शाहूपुरीत एक तुळजाभवानीचं मंदिर आहे, किंवा स्वामी समर्थांचं मंदिर आहे, कोणतंही मंदिर, ज्या मंदिरामध्ये मी रोज जातो. तिथून पुढं मी येतो माझी जन्नत, म्हणजे हे माझं हॉटेल युवराज. ओ मी माझ्या हॉटेलची ॲडही केली. ठीक आहे, आतापर्यंत इतकंच बास. इथून पुढं बघू माझा आळस, माझा मित्र माझी कधी पाठ सोडतो आणि नवीन ब्लॉग कधी येतोय. बरं असं असतं